श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 201। दाईसा उमाईसाची भेट। आबाईसाचा वडील मुलगा मरण पावला। त्याचे नाव सारंग पंडित सारंग पाणी भट। त्या दुःखामुळे तिने रावस गावला पूर्ण कुटी बांधली। तेथे दादोसाची भेट झाली। दादोसापासून तिला आकृती असे किंचित सुख वाटू लागले। मग ती दादोसाची शिष्या झाली। एके दिवशी दादोस पूर्ण कुटीत बसलेले होते। बाहेर चपला काढलेल्या होत्या। तेव्हा नागदेव भट तेथे आईची भेट घ्यायला आले। मोकळा कासोटा, आडवी वेणी, खांद्यावर तलवार अशा वेशात साडे गावाहून आले। तेव्हा बाहेर चपला पाहिल्या, असे वाकून आत पाहिले तेव्हा आत दादोसांना बसलेले पाहिले। चपला तलवारीच्या टोकाने परकोटा बाहेर फेकल्या आणि दादोस घाबरले, हळूच उठले, घोंगडे घेतले, बाहेर निघाले, चपल्या घेतल्या आणि जाऊन मागच्या वडाखाली बसले। मग आबाईसा म्हणाली, हे काय नागदेया, हे महात्मे चांगले आहे, यांच्यापासून सुख होते। नागदेव भट संशय घेऊन म्हणाले, तर काय, पुरुषापासून स्त्रियांना सुख होतेच की? येथे पर्णकुटी कशासाठी बांधली? रूपे तरुण। आबाईसा म्हणाली, असं काहीतरी नको बोलू नागदेया, हे महात्मे चांगले आहेत, यांना जेवायला सांगितले आहे। नागदेव भट म्हणाले, आता येतील? आबाईसा म्हणाली, हो येतील। नागदेव भट म्हणाले, आता आले तर समजेन महात्मे चांगले। आबाईसा म्हणाली, जा बोलून आण। नागदेव भट म्हणाले, काय सांगू? आबाईसा म्हणाली, म्हणा, आबाईसाने तुम्हाला बोलायला पाठविले आहे। नागदेव भट गेले आणि म्हणाले, चला हो, तुम्हाला आबाईसाने बोलवले। यावर दादोस आले। नागदेव भट म्हणाले, हे खरे महात्मे दिसतात। मग दोघेही सोबतच जेवले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।